नमस्कार. सुरेश वाणी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे. विशेषतः वाढदिवसाच्या दिवशी प्रचार दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळं त्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा तर आम्ही दिल्याच होत्या, पण प्रत्यक्षात भेट झाली नाही. त्यांचाही व्यस्त कार्यक्रम पुन्हा आज आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. सुरेश वाणी साहेब हे आपल्या तालुक्याला लाभलेलं एक जुन्नर तालुक्यामधलं एक वरदान आहे मी असं समजेल. ते कुठल्या राजकीय पक्षाची बाजू धरताना मला दिसून येत नाही, पण जे वास्तव आहे त्या लोकांसमोर ठेवण्याचं काम करतात. आणि मी पण माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांचं जर एखादं प्रामाणिक सजेशन असेल आणि त्याच्यामध्ये आपली सुधारणा होत असेल आणि लोकांच्या त्याच्यामध्ये हित किंवा भलं होत असेल तर त्यांचं पण ऐकण्याचं मी काम करतो. कधीही चुकीचं मार्गदर्शन करणे मला तसं मी म्हणत नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला असेल तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात. शेवटी त्यांचा मूळ हेतू जो पत्रकारितेचा आहे, हे जुन्नर तालुक्याचं हित आणि जुन्नर तालुक्याचं भलं व्हावं हा जो चौथा स्तंभ आहे त्याचं ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करताना मला ते पाहायला मिळत असतात. अनेक राज्यकर्त्यांचे कान उघडणे, त्यांनी जर चांगलं काम केलं असेल त्यांची शाबासकीची थाप देणे, माझं जर काही चुकलं असेल ते जरी माझे मार्गदर्शक असले तर माझे वाबडे काढण्यात किंवा पत्रकारितेमध्ये थोडं तर उत्तर देण्यामध्ये ते कधी मागं पुढं पाहत नाही. आणि मी पण ते काय माझ्या विरोधातलं केलं असं म्हणत नाही, पण त्यातून आपलं काय चुकलं असेल तर त्यामध्ये आपल्याला सुधारणा केली पाहिजे या भावने मी पुढे जातो. म्हणून मी सांगतो की जुन्नर तालुक्याला पत्रकारितेतलं लाभलेलं एक वरदान आहे. त्यांचा पत्रकारितेमधला जो प्रामाणिकपणा, ते जे कष्ट करतात त्यांच्या तोडीचा इतर कुठला पत्रकार मला कष्ट करताना दिसून येत नाही. म्हणजे तेही करतात बाकीचे इतर पत्रकार, पण त्यांच्या कष्टाला हे नाही. त्यांना जर का एखादा फोन आला, एखादा प्रसंग घडला, ते कोणाची गाडीची वाट पाहणार नाही. त्यांची गाडी, त्यांचं दप्तर, त्यांचं हेल्मेट काय ते दिशेने निघाले. म्हणून रोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत असणारे आपले सुरेश वाणी साहेब, जिथं काय कुठलाही प्रसंग आला, मग गरीबाचा असेल, कोणी रोबटला असेल, पुढे बिबट्याचा हल्ला असेल, पुढे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, पुढे विकास कामामध्ये काय गोष्टी असतील, या सर्व अंगाने महसूल विभागाचा असेल, MSCBचा असेल, पोलीस स्टेशनचा असेल, न्याय देण्याचं काम हे सुरेश वाणींच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. कधी कधी तर सगळेच राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले आणि सुरेश वाणी साहेब जर तिथं असेल तर आम्ही सगळे मजेने म्हणतो की आपण यंदा सुरेश वाणीलाच निवडणुकीला उभं करू आणि आपण सगळेजण त्यांना पाठिंबा देऊ. कारण सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्त रीच ग्राउंड लेवलला त्यांचा जास्त आहे. पण ते मोकळ्यापणाने किंवा नम्रपणे असं सांगतात की माझं जे क्षेत्र आहे ते आहे, माझी मर्यादा मी ओळखून आहे, त्या दृष्टिकोनातून पुढं आम्ही चालतोय. सुरेश वाणी हे कुठल्याही व्यक्तीने जर चुकीचं वागत असेल तर हलक्यात घेण्यासारखे व्यक्तिमत्व नाही, हे मात्र सर्वांना ते माहीत आहे. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. वल्लभ शेठ बेनके साहेबांनी तुमचे जे कुटुंब आहे, बेनके परिवार, त्यांच्या वतीने देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देतो.